नरेंद्र मोदींनी नुकतीच एक सभा घेतली यवतमाळला। त्या सभेसाठी त्यांनी खर्च केला जवळपास 13.5 कोटी रुपये। 13.5 कोटी रुपये खर्च करून जी सभा त्यांनी घेतली त्याची नंतर माहिती काढली असता असं समजते की साधारणतः 50 कोटी रुपयाचा खर्च आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने समजून घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा का होते, कारण जनतेचा पैसा जनतेसाठीच खर्च करायचा, एका पैशालाही हात लावायचा नाही, याच्याबद्दल कटाक्ष शिवाजी महाराजांचा होता। आणि आज जे शिवाजी महाराजांचं नाव घेणारे टुकार फुटकळ अशा स्वरूपाचे लोक आलेले आहेत, जे जनतेचा पैसा आपल्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी केवळ वापरतात, त्यांना आपण आता विरोध केला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना सांगितलं की राजकीय पक्षांच्या माध्यमातून लोकशाही चालेल, अप्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग आपण केलेला आहे, इनडायरेक्ट डेमोक्रेसीचा, की हे लोक आपले प्रतिनिधी म्हणून तिथे बसतील आणि जनताच राजा राहील। कारण की भारतीय संविधान लोकांनी लोकांप्रती लिहून लोकांनाच अर्पण केलेलं आहे आणि म्हणून लोकच महत्त्वाचे आहे, हे नेते महत्त्वाचे नाही। संविधानामध्ये अपेक्षित असलेली नम्रता आज पाहायला मिळाली इथे कैलास पाटील आणि निंबाळकर साहेबांच्या रूपात। ते इथं बसल्यानं मी त्यांची तारीफ करत नाही। एकदा मी मंत्रालयातून येत होतो आणि मला वाटते निंबाळकर साहेब आणि कैलास पाटील साहेब होते, मला रेल्वे स्टेशनवर जायचं होतं आणि त्यांनी लगेच त्यांची गाडी मला दिली, त्यांना ड्रायव्हरला सांगितलं की यांना रेल्वे स्टेशनवर सोडून द्या, आणि ते दोघं आई चालायला पण लागले। मी त्यांना म्हटलं असं करू नका, नाही ते म्हणे तुम्ही जा, तुम्हाला सोडून येतील। हा जो मनाचा मोठेपणा आहे, साधेपणा आहे, सतत या साधेपणाचं कोणी नाटक करू शकत नाही, लक्षात घ्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।